गाईज, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आजच्या लेक्चरमध्ये आपण शमन औषधी सेवन काळ बघणार आहोत. ठीक आहे. हा तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचा आहे आणि तुमच्या प्रॅक्टिकलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचा टॉपिक आहे. तर प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी का महत्वाचा आहे? कारण की तुम्ही जेव्हा एखाद्या वैद्याकडे प्रॅक्टिस करायला जाल, ऑब्झर्व्हर म्हणून जाल, तेव्हा ते जे काही औषधी त्यांनी देतात ते औषध कधी जेवणासोबत देतात, कधी जेवणानंतर देतात, कधी पहाटे देतात. मग हे असं का देतात? किंवा त्याला कोणता व्याधी आहे, प्रत्येक पर्सनला वेगवेगळे काळ का सांगितलेले आहेत, हे सगळे पॉइंट्स तुमचे या टॉपिकच्या अंतर्गत क्लिअर होतात. ठीक आहे. आणि हा टॉपिक तुम्हाला SAQ लाही विचारला गेलेला आहे. ओके. मग आता हा टॉपिक लिहिताना सुरुवात कशी करायची, किंवा इन जनरल तुमची युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जेव्हा कोणतेही टॉपिक लिहाल तेव्हा सुरुवात कशी करायची, एकदम तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगते. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे फिक्स माहिती असतं की कोणता XYZ जो टॉपिक आहे तो कोणत्या अध्यायातून आला हे आपल्याला फिक्स माहिती असतं. ठीक आहे. भले त्याचा श्लोक नंबर माहिती नसू दे, परंतु तो अध्याय नंबर मात्र माहिती असतं. मग आता शमन औषधी सेवन काळ तुमचा 13व्या अध्यायातला हे तुम्हाला माहिती. ठीक आहे. अष्टांग हृदय सूत्रस्थान 13व्या अध्यायात. मग फर्स्ट लाईन तुमची इंट्रोडक्शन मध्ये काय आली पाहिजे? शमन औषधी सेवन काळ हे वाग्भटाचार्यांनी अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे. ठीक आहे. मग ह्या लाईनवरून काय कळेल की तुम्हाला त्या टॉपिकचा खूप सुंदररित्या अभ्यास झालेला आहे, तुमचं वाचन झालेलं आहे, हे एक्झामिनरला पहिल्या तुमच्या लाईनवरून कळून जाणार. ठीक आहे. मग तिथूनच तुमच्याबद्दलचा पॉझिटिव्ह माइंडसेट एक्झामिनरचा सेट होऊन जाईल. ओके. आता ह्याच क्वेश्चनचं नाही, प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला याच फॉर्मॅट मध्ये लिहायचं. आता आपण मेन टॉपिकवर येऊ, शमन औषधी सेवन काळ. इथे सेवन काळ कोणता आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे आणि तो सेवन काळ का आहे, हे सगळे पॉइंट्स तुमचे या लेक्चर मध्ये कव्हर होतील. ठीक आहे. तर हा 2 लाईनचा श्लोक सगळ्यांनी करायचा आहे. युजात अन अन्नम अन्नादो मध्य अंते कवलांतरे ग्रासे ग्रासे मुहु स अन्नम सामुद्द निशिच्च औषधम. ठीक आहे. आता ह्याच्यामधला एक एक आपण काळ बघूया. सगळ्यात आधी 1 नंबरला बघा, युजात अन अन्नम. ओके. अन अन्न म्हणजे काहीही न खाता उपाशी पोटी औषधे जी घेतली जातात ते अन अन्नम या काळामध्ये येत. काहीही न खाता जी औषधे घेतात त्याला अन अन्नम म्हणतात. मग ही औषधी कोण घेतं? जो व्यक्ती कफ प्रधान आहे, ज्याचा रोग हा बलवान आहे आणि रुग्णाचा बल पण बलवान आहे, चांगला आहे, उत्तम आहे, अशा व्यक्तीला आपण अन्नम या काळामध्ये औषधी देतो. ठीक आहे. पण मेन गोष्ट काय, कफ प्रधान व्याधी जे आहे त्याला सगळ्यांना आपण पहाटेच्या काळामध्ये देतो. कारण की पहाटेला कफ वाढलेला असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे दिवसाचा जो प्रथम प्रहर आहे, प्रथम प्रहरामध्ये कफ असतो, हे आपण पहिल्या आयुष्कामी अध्यायामध्ये शिकलेले. मग प्रथम प्रहर जेव्हा कफाचा उत्क्लेश आहे तेव्हा जर आपण औषधी दिली तर त्याचं प्रॉपर शमन होणार आहे, म्हणून आपण अन्नम या काळामध्ये कफ प्रधान व्याधीला औषध देतो. त्याचबरोबर रोगी बल आणि रुग्णबल जर चांगलं असेल तर तेव्हा पण आपण देतो. ठीक आहे. हे झालं अन्नम. सेकंड आहे अन्नादो. अन्नादो म्हणजे भोजनाच्या जस्ट अगोदर. ओके. आपण असं सांगतो पेशंटला की तुम्ही जेवणाच्या आधी ही औषधी घ्या. आता हे अन्नम म्हणजे उपाशी पोटी घेण्याची औषधी आणि अन्नादो म्हणजे जेवणाच्या जस्ट आधी घेणे. ठीक आहे. मग आपण ते अपान वायूचे, अपान वायू जर बिघडलेला असेल, अपान वायूच्या क्षेत्रामध्ये बिघाड असेल तर आपण अन्नादो देतो. का देतो? कारण की तो जे औषध घेणार आहे तो औषध डायरेक्ट खाली जाणार, त्याच्यावर आपण अन्नाचं सेवन करणार. ठीक आहे. पण जर अन्न सेवनानंतर जर दिलं तर ते अपान क्षेत्रात जायला त्याला वेळ लागेल. त्यामुळे आपण भोजनाच्या आधी अपान वायूचे जे काही व्याधी आहेत, त्या क्षेत्रात जे काही दुष्टी आहेत त्याच्या रिलेटेड औषधं देतो. ठीक आहे. अन्नादो झालं मध्य. मध्य म्हणजे अन्न सेवनाच्या मध्ये. ठीक आहे. मग अन्न सेवनाच्या मध्ये आपण समान वायू, समान वायूला आपण कुठं म्हणतो, जाठराग्नीच्या ठिकाणी समान वायू असतो, म्हणजे अन्नाचं पचन करण्यासाठी समान वायू मदत करतो हे आपण म्हणतो.
मग समान वायूचं प्रॉपर कार्य होण्यासाठी, कारण की जेव्हा स्टार्टिंगला आपण अन्न घ्याल तेव्हा ते खाली जाईल, मध्य आणि नंतर शेवटी अन्न घेणार. मग आपण अन्नादोला अपान काळात देतो, मध्य आहे ते समान वायूसाठी देतो आणि जे काही शेवटी आहे म्हणजेच अंत्य आलेला आहे, ओके, ते कशासाठी देतो आपण? व्यान वायू आणि उदान वायूच्या दृष्टीमध्ये देतो. ओके, व्यान आणि उदान, कारण की उरस्थानम उदानस्य म्हटले. जर उदान वायूची जर विकृती असेल आणि आपण जर ते अन्नादो काळामध्ये दिलं तर ते औषध डायरेक्ट खाली जाणार आहे अपान क्षेत्रामध्ये, त्यामुळे तेव्हा देऊन काही फायदाही होणार नाही त्याचा. त्यामुळे आपण अंतिम उदान आणि व्यान वायूच्या दृष्टीमध्ये देतो. ठीक आहे, एवढे क्लिअर. अनन्नम कफप्रधान, अन्नादो अपान वायू, मध्य समान वायू, अंत्य व्यान आणि उदान वायू. का देतो हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. देन 5 नंबरचं बघा, युजात अन्नम अन्नादो मध्य अंत्य कवलांतरे. ओके, कवलांतरे. तर कवल म्हणजे काय? घास. ठीक आहे, मग घासाच्या मध्ये मध्ये म्हणजे 2 घास घेतले मग थोडंसं औषध घेतलं, दुसरे आणखीन 2-3 घास घेतले मग थोडंसं औषध घेतलं, हे आपण कधी देतो? मोस्टली प्राणवायूच्या दृष्टीमध्ये देतो. कारण की प्राणवायू हा शरीरामध्ये सतत चालूच असतं. प्राणाचा जो काही श्वासाचा वेग आहे, श्वासोश्वास जे आहे ते माणसाचं कंटिन्यू सुरूच असतं. मग श्वासाच्या वेगाबरोबर आपण ते घासाच्या मध्ये मध्ये औषध देत असतो. ठीक आहे, ते कधी? प्राणवायूच्या दृष्टीमध्ये देतो. ओके, क्लिअर सगळ्यांना हे 5 पॉइंट्स? ज्यांना श्लोक पाठ होत नाही त्यांच्याकडूनही मी पाठ करून घ्यायचा प्रयत्न करते. तुम्ही जरी 5-5 चे 2 ग्रुप केले तरी तुमचे ते पॉइंट्स पाठ होते. ओके, अन्नादो अनन्नम अन्नादो मध्य अंते कवलांतरे. ओके, 5 क्लिअर सगळ्यांना? आता पुढचे बघा, हे झाले 5 कवलांतरे पर्यंत. पुढे घ्रासे घ्रासे 6 नंबर. घ्रासे घ्रासे नावामध्येच आहे, घासामध्ये देणे. ठीक आहे, आता ह्याचा थोडासा अर्थ बघा. आपण आधीच काय म्हटलं होतं? कवलांतरे म्हणजे आता तुम्ही घास दिलेला आहे आणि घास खाऊन झाल्यानंतर ते औषध देणे, आणि घ्रासे घ्रासे म्हणजे घासामध्ये मिक्स करून औषध देणे. ठीक आहे, हे पण प्राणवायूच आहे. प्राणवायू विकृती असेल तर आपण हे असं औषध देतो. नंतर मुहू 7. मुहू म्हणजे वारंवार औषध देत राहणे. जे जास्त विकृती पसरवणारे विकार आहेत, जसं की विष आपल्या शरीरामध्ये गेलं तर ते तात्काळ पसरतं, मग त्याला फक्त सकाळ संध्याकाळ औषध देऊन काही फायदा नाही. आपल्याला वारंवार दिवसातून 4 वेळेस 5 वेळेस ते औषध द्यावंच लागतं. ठीक आहे, म्हणून मुहू म्हणजे काय? वारंवार दिले गेलेले औषध. ते मोस्टली आपण विष बाधा झाली असेल, तसेच छर्दी आणि प्राणवायूचे श्वास, कास, हिक्का, हे जे काही आजार आहे त्याच्यामध्ये आपण देतो. पण मोस्टली तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, विषामध्ये आपण काय करतो? मुहूर मुहूर असं अन्न सेवन देतो, सॉरी औषध सेवन देतो. ठीक आहे, म्हणजे वारंवार त्याला दिवसातून 5 ते 6 वेळेस आपल्याला औषध द्यावंच लागतं. ओके, 7 पण क्लिअर. नंतर सान्न. ठीक आहे, सान्न म्हणजे काय? आहाराबरोबर देणे, म्हणजे आहारामध्ये मिक्स करून औषध देणे. आता मग हे कधी दिलं जातं? जे चिडचिडे लोक आहे, ज्यांना औषध घ्यायचं नसतं किंवा आपण प्रत्यक्षात जर त्यांना औषध दिलं तर ते औषध घेत नाहीत, अशा लोकांना आपण सान्नम आहारामध्ये ते औषध मिक्स करून देतो. किंवा जे मद्यपान करणारे असतात त्यांचं मद्यपान तुटावं म्हणून पण ते घरी उपक्रम केले जातात. त्यांच्या भाजीमध्ये किंवा रोटीमध्ये ते औषध मिक्स केलं जातं आणि त्यांना दिलं जातं, म्हणजे त्यांना न कळता औषध दिलं जातं. ते काय? सान्नम झालं. ओके, तसंच मग सान्नम हे अरोचक जर असेल, ओके, अरुची जर निर्माण झाली असेल तरी दिलं जातं. कारण की अन्न घेताना किंवा औषध घेताना आपल्याला त्याची चव कळते, परंतु जर आहाराची चव कळतच नसेल की काय आहारामध्ये आपण खातोय, तर त्या आहार घेण्याचा काही अर्थ नसतो. मग जे काही रुचिकर औषधं आहेत ज्यामुळे तोंडाला रुची निर्माण होईल अशी औषधं आपण आहारामध्ये मिसळतो आणि त्या व्यक्तीला देतो. ठीक आहे, त्याचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, अरोचक आणि मद्यपान.
करणाऱ्या व्यक्तीमध्ये मध्ये तुटावं म्हणून आपण सान्नम औषध देतो. ओके, आता सामुद्द. सामुद्द म्हणजे आहाराच्या आधी पण आणि नंतर पण. ठीक आहे, आहाराच्या आधी प्लस नंतर दोन्ही काळामध्ये हे औषध दिलं जातं. मग आता कोणतं असं औषध असेल की जे की आहाराच्या आधी आणि नंतरही दिलं जातं? यामध्ये जो रोग बलवान आहे त्याच्यामध्ये आपण मोस्टली आहाराच्या आधी आणि नंतर देतो, जसं की आक्षेपक. हे वेगळं मार्क का करते? कारण की हा MCQ चा पॉइंट आहे. आक्षेपक मध्ये सामुद्द आहार सेवन दिलं जातं. तसेच आरोचक मध्ये आपण काय देतो? सान्नम देतो. ओके, पुढं निशी. निशी म्हणजे रात्री. हे सगळ्यात सोपं आहे, तुम्हाला नावावरूनच ते लक्षात राहतील पॉइंट. 10 नंबरचा आहे निशी. आता बघा, आपण काय म्हटलं होतं, जर अपान वायूच्या क्षेत्रामध्ये जर दोष असतील तर ते आपण आहाराच्या आधी औषध देतो, आणि जर आपल्याला ऊर्ध्वजत्रुगत विकार असतील तर ते आपण झोपताना शेवटी देतो औषध. म्हणजे ते औषध खाल्ल्यानंतर काहीच खायचं नसतं. जसं की आपण एखादे कफ सिरप बघतो किंवा सीतोपलादी चूर्ण जरी दिलं आपल्याला साधं, तरी आपण काय म्हणतो, ह्याच्यावरून पाणी पिऊ नका. का पाणी पिऊ नका? कारण की हे इथल्या इथंच ते औषध मुरलं पाहिजे, पाण्याने डबल ते जठरखान्यात जायला नको. ओके, निशी म्हणजेच काय? रात्री औषध घेणे. मग त्याच्यामध्ये ऊर्ध्वजत्रुगत जे काही विकार आहेत त्या सर्व विकारामध्ये आपण रात्री औषध घ्यायला सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत पॉइंट सगळ्यांना क्लिअर? आणखीन एकदा एकदम एका मिनिटामध्ये फक्त तुम्हाला रिवाइज करून देते. बघा, युजात अन्नम. अन्नम म्हणजे काय? अन्न न खाता उपाशी पोटी औषध घेते. अन्नाद म्हणजे आहाराच्या आधी, मध्ये म्हणजे आहाराच्या मध्ये घेणे, अंत्य म्हणजे आहार झाल्यानंतर घेणे. ओके, कवलांतरे म्हणजे घास संपल्यानंतर घेणे, त्याचबरोबर घ्रासे घ्रासे म्हणजे घासासह घेणे. मुह म्हणजे वारंवार घेणे, स अन्नम म्हणजे आहारासह घेणे, आहारामध्ये मिसळून घेणे. ओके, सामुद्द म्हणजे आहाराच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळेस घेणे, निशी म्हणजे रात्री घेणे. क्लिअर सगळ्यांना? आणि ते कशा पद्धतीने काम करतं त्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं की ते कोणत्या आजारावर जाणार आहे. ओके, इथे तुमचा खूप इम्पॉर्टंट पॉइंट, शमन औषधी सेवन काळ संपतोय. मोस्टली हा निग्लेक्ट केला जातो पॉइंट आणि तोच एक्झाम मध्ये पडतो. ठीक आहे, एक्झाम जवळ आलेले आहेत. जे इम्पॉर्टंट SAQ चे सिरीज सुरू आहेत, लवकरच LAQ च्या सिरीज सुरू होतील, ते मात्र तुम्ही बिलकुल निग्लेक्ट करायचे नाहीत, कोणतेही सब्जेक्ट असो. ओके, बाकी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर खूप सुंदररित्या रोज MCQ पडतायत. प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला, प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 6-6, 7-7 MCQ तिथं भेटतायत. तुमचं MCQचं कलेक्शन वाढत चालेल. ठीक आहे, कारण की स्टुडंट्सच्या कंप्लेंट्स असतात की आम्हाला MCQ भेटत नाहीत मॅम, आम्ही MCQ ची प्रॅक्टिस कशी करणार? तर तुम्ही आयुर्वेदा मराठीचं जे काही व्हॉट्सअपचे चॅनल आहे ते जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला रोज प्रत्येक सब्जेक्टचे टार्गेट्स, त्यानुसार तुम्हाला MCQs पण प्रोव्हाइड केले जाईल. ठीक आहे, तर बरेच दिवस झाले MCQs तिथं टाकले जातात, खूप सारे तिथं कलेक्शन पण MCQचं झालंय. तुम्ही आत्ता व्हॉट्सअपचं चॅनल जरी जॉईन केलं तरी तुम्हाला ते सगळं बघता येईल. ठीक आहे, होप सो सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. एक्झाम जवळ आल्यात, टाइमपास न करता अभ्यास सुरूच असू द्या. थँक्यू.